नमस्कार मंडळी. मागच्या भागात आपण पाहिलं की माधव काकांनी भाई गायतोंडे यांच्याकडे तबल्याचं पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मग तो शिक्षणाचा अनुभव कसा होता ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागात. नमस्कार माधव काका. नमस्कार. मागच्या भागात तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही भाईंकडे पोचलात तबल्याचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी. मग तो अनुभव कसा होता आणि मुख्य म्हणजे त्या शिक्षणाने तुमच्या वादनामध्ये काय फरक पडला? आणि मी असं ऐकून आहे की तिथे गेल्यानंतर एका विशेष व्यक्तीशी तुमची ओळख झाली, भेट झाली. ती व्यक्ती कोण होती आणि तो अनुभव कसा होता? काय झालं, मी जेव्हा भाईंना फोन केला त्यांनी मला सांगितलं की गुरुवारी ये तू. बर. मग मी सकाळी ठाण्याला त्यांच्याकडे पत्ता शोधत शोधत गेलो. त्यांनी मला सकाळी 8 वाजता बोलवलं होतं. बर. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी हे बोलले काहीच नाहीत ते, कारण त्यांना मी माहिती होतो. ते बोलले काहीच नाहीत, म्हणाले तबला काढ. आणि ते स्वतः एक तबला वाजवत होते आणि एक माझ्या हातात तबला होता. आणि त्यांनी आणि मी, आम्ही दोघांनी मिळून एक रेला कायदा चालू केला. अच्छा. ते म्हणाले की ह्याची सिंगल डबल वाजवायची आपल्याला. बर. ते सिंगल डबल मी वाजवत असताना तर 15 मिनिटं साधारणपणे हे आमचं असं हे चाललेलं होतं की सिंगल डबल बर. डबल केल्यानंतर मग त्याची पुढची हे वाजवायची नाही. अच्छा. पुढचा बोल वाजवायचा नाही. हा. तो सिंगल डबल तो एकच त्यातला जो बोल आहे तोच रिपीट करत राहायचं. बर. तर म्हणलं ठीक आहे, यांची आता पद्धत काय असेल आपल्याला माहिती नाही, कारण क्लासवर मी जे शिकलेलो होतो ते भरा बोल लिहून द्यायचे आणि दाखवायचं नुसतं आणि लगेच पुढे जायचं. हे असे क्लासची पद्धत होती. पण यांची पद्धत ही वेगळी होती. त्याच्यामुळे ते 15 मिनिटं झाल्यानंतर मी घरी आलो. अच्छा. घरी आल्यानंतर मग मी विचार करायला लागलो की म्हणलं इतक्या मोठ्या माणसाकडे मला ह्यानी पाठवलंय, पण हा माणूस अतिशय साधा दिसतोय. बर. कारण घरामध्ये नातवंड, त्यांची मुलं सगळे जण होते आणि हे नुसते आपले एक भिंतीला टेकून, त्या एक असा बेड होता बाजूला टेकून बसले होते तबला डक्का घेऊन आणि त्यांचं चालू होतं. आणि मग मी संध्याकाळी क्लासवर गेलो वसंतरावांकडे. तर वसंतराव म्हणाले की जाऊन आलास का? बर. म्हटलं हो जाऊन आलो. सोडू नको त्या माणसाला. एक प्रश्न इथे, तुम्ही त्यांच्या समोर भाईंसमोर जे वाजवलं त्याच्यावरती काही प्रतिक्रिया, तेव्हा त्यांनी प्रतिसाद कसं वाजवलं, काय वाजवलं, असं काही संभाषण झालं? नाही, त्यांनी तेव्हा काहीच त्याच्यावर म्हटलं नाही. मला फक्त एवढंच म्हणाले येत जा म्हणून. अच्छा, एवढं. हा येत जा म्हणजे हा तो आपण ग्रीन सिग्नल बघायचा. बस. कारण काय होतं, ह्या सगळ्या जुन्या लोकांची पद्धत अशी होती की कधीही कुठलाही कलाकार, मोठा बुजुर्ग यांनी कधीही कोणाच्या तोंडावर सांगितलं नाही की तू चांगलं वाजवतो किंवा वाईट वाजवतो. कारण कसं होतं की ह्या लोकांना तालीमच अशी मिळालेली होती की ती तालीम तिथे दिसली की त्यांना ते बरं वाटायचं. अच्छा. म्हणून त्याने काय मला तसं काही सांगितलं किंवा तू चांगलं वाजवलंस किंवा चांगला माझ्याबरोबर असं काही नाही. तर ते मी संध्याकाळी वसंतरावला म्हटलं की अहो ते एकच बोल घेऊन बसलाय. मला म्हणाले तो एक बोल हातात नाही येतोय का तुझ्या? अच्छा. म्हणलं मग काय म्हणजे म्हणणं काय? ते म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही हा रियाज करता त्यावेळेला हा बोल त्याने का दिला असेल ह्याचा विचार करा. अच्छा. जेव्हा तबल्यावर तुमचा पूर्ण हात पडतो त्यावेळेला ती जी अक्षर आहेत ती अक्षर छान त्याच्यावर उमटली पाहिजे, म्हणून मग त्याचा रियाज त्या ह्याच्यावर करतात. आणि तो बोल त्यांनी दिलाय तो त्याच्यासाठी दिला असणार की हा रियाजाचा बोल म्हणून दिलाय, रियाजाचा रेला म्हणून दिलाय. आणि मला म्हणाले भाई मोकळ्या तबल्यावर वाजवत होते का? म्हणलं नाही, त्यांनी वर एक छोटस हे टाकलं होतं कव्हर. त्यावेळेला ही रियाजाची पद्धत आहे, त्याप्रमाणे तू रियाज करायचा आणि म्हणजे मग तुझा हात तसा तयार होईल. ही जी पद्धत त्यांनी शिकवली त्यावेळेला, म्हणजे न बोलता एखादी व्यक्ती आपल्याला काय शिकू शकतो ते असे गुरुजन असतात, ते तुम्हाला फोड करून सांगतात काय आहे.
ते सांगितल्यानंतर मग 2 दिवसांनी यशवंत बुवांकडे गेलो. अच्छा. बुवा म्हणाले, काय रे जाऊन आलास की नाही? हम्म. काय हम्म. नुसतं तबले बडवू नका, शिका अच्छा. जरा काहीतरी. अच्छा. म्हणजे असं मोघम. आता काय झालं, या सगळ्यांची मला सवय होती, हा. त्यामुळे मला यांच्या बोलण्याचं असं उलट विशेष बरं वाटायचं की आपल्याला अधिकारवाणीने काही लोक सांगणार काही कोणीतरी आहे. सांगतायत. त्यांना म्हटलं मी जाऊन आलो. हम्म. त्यावेळेला आता त्याची साथ पण ऐक कशी ते साथ करतात ते. हम्म. हम्म. म्हणजे आपण साथ करत असताना हम्म. आणि ते साथ करत असताना काय फरक आहे तो तो तुमच्या लक्षात येईल. ये. कारण आतापर्यंत काय होतं, साधा तबला वाजत होता, हम्म. शिकवलेली अक्षरं बोल वाजत होते, बर. पण जो कसदारपणा लागतो त्या गोष्टीला, हा. तो कसदारपणा हातामध्ये रियाजाशिवाय आणि येऊ तालमीशिवाय शकत येत नाही. नाही. बरोबर. आणि त्याला तुमची निष्ठा लागते त्या हम्म. गोष्टीवर. हम्म. शिकायचं म्हणून तबले शिकणं आणि वाजवणं हम्म. वेगळं, बरोबर. आणि एका निष्ठेने आणि त्या करणं. गुरुच्या तालमीमध्ये खरंय. तयार होऊन तुम्ही वाजवणं, खरंय. याच्यात खूप मोठा फरक पडतो. हम्म. आणि मग तो जो वाजवण्याचा फरक आहे तो मला माझ्या साथीत दिसायला लागला, की माझा धा कसा येतोय, माझी धीन कसा हम्म. येते, किंवा अक्षर कसं म्हणजे लागतंय. तुमचं तुम्हालाही ते लक्षात येत होतं की हा, हळूहळू मला ते फरक कळायला लागलं की अरे बाबा नाही, इथे हात आपला सहज जातोय, जातोय. इथे खरं. थोडा अडतोय. मग अडलेला हात परत जाऊन विचारायचं की हात असं होतंय थोडं, मग हम्म. ते सांगायचे की अजून थोडस कर. अच्छा. म्हणजे ह्या ज्या युक्त्या आहेत. प्रयुक्त्या हा. ज्या सगळ्या आहेत त्या हम्म. या लोकांकडे असल्यामुळे हम्म. हा सगळा त्यातला जो बदल आहे तो सगळा बदल माझ्या हातामध्ये हम्म. व्हायला लागला. आणि त्यांनी मला मात्र एक सांगितलं की हम्म. तुझा हात चालतोय हम्म. म्हणून तबल्यावर हात बडवू नकोस. बर. कारण बरेच जण काय करायचे, किंवा बाई जसा वाजवतात तसा तबला वाजवायचा प्रयत्न करायचे, पण त्याच्यामध्ये व्हायचं काय की नॅचरल जो हात ते आहे हा तो हात खराब व्हायचा. खरंच. म्हणून बाईने सांगितलं हात बदलू नकोस, बर. त्या हातावरच आपल्याला रियाज करायचा. करायचंय. म्हणून मग माझा हात बदलला गेला नाही. हा. त्यामुळे क्या बात. ते जे एक हो. पद्धत हातामध्ये हम्म. रुजली, किंवा डग्ग्याचा दाबघास जे हम्म. असते की त्याच्यामुळे हम्म. जो त्यातनं सूर निर्माण होतो, हम्म. धा धीन ग वगैरे ह्या बर. सगळ्याचा, तर ती सवय पण माझी आणखी चांगली झाली. झाली. की आधी मला शिकवलेलं होतंच, हम्म. स्नेहल भाटकर म्हणा किंवा आणखी हम्म. लोकांनी, हम्म. पण आता प्रत्यक्ष समोर शिकायला हम्म. मिळाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बघ मी काय करतोय ते बघ, बघ. हम्म. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की नक्की काय काय. चाललेलं आहे ते. मग हे सगळं चालू असताना मग मला असं जाणवलं ते की बा नाही बाबा काय फरक पडतोय आपल्या हा, म्हणजे हातामध्ये, तिथे आपण गेलोय ते चांगलं झालंय योग्य एका ठिकाणी दृष्टीने. गेलोय. सगळं चालू झालं आणि त्याचा फरक माझ्या साथीमध्ये मलाच जाणवायला लागला, बर. आणि तो गायकाला पण जाणवायला लागला. वा. कारण अच्छा. त्याच्यानंतर यशवंत बुवांची एक बैठक होती, हा. त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर वाजवलं, तर ते आमची लयकारी चालू झाल्यानंतर मला म्हणाले, वा माधव चांगला अशी दाद बोलतोयस. मिळाली. म्हणजे हा. अशी दाद मिळाली, म्हणजे त्यांचं ते होतं की चांगलं झालं की कौतुक चांगलं. करायचं. हम्म. आणि माझ्याकडे आणखी एक, ज्या वेळेला आम्ही मागच्या ह्याच्यामधला माझा हम्म. उल्लेख आहे हम्म. की दत्त मंदिरामध्ये मी हा. भजनाला हो. वगैरे जायचो हम्म. त्यावेळेला, तर तिथे एक मुरलीधर साठे म्हणून एक जण हम्म. बासरी वादक यायचे. हम्म. ते हरिप्रसादजींकडे अच्छा. बासरी शिकायचे बर. ते, आणि ते हरिजींच्या घरी जाऊन पूजापाठ वगैरे सगळं करायचे. अच्छा. तर एकदा आम्ही काय झालं, सवाई गंधर्वला आम्ही ऐकायला गेलो होतो. अच्छा. साधारण 79 सालची गोष्ट बर. असेल. त्यावेळेला सवाई गंधर्वला हम्म. ऐकायला गेलो होतो, आणि तेव्हा काशीनाथ मिश्रा बर. हे साथीला तिथे होते. अच्छा. तर त्यांनी हरिजींबरोबर साथ केली होती, आणि नंतर रईस खान जे सतारवादक होते बर. त्यांच्याबरोबर साथ केली होती. ती साथ इतकी भन्नाट आणि अप्रतिम झाली होती की ह्या व्यक्तीसारखा हात आणि ह्या व्यक्तीसारखी साथ आपली व्हायला पाहिजे. वा. हे सगळं डोक्यामध्ये असताना, भारावून हा, गेल्यासारखं. तिकडनं ते 2-3 दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळी मुलं घरी हम्म. आलो. हम्म. ते घरी येताना माझ्या डोक्यात तेच चाललं होतं की मला ह्या असं. माणसाकडे जायचं. पण झाली कशी मजा की अनाउन्समेंट करताना त्यांनी की पंडित काशीनाथ मिश्रा बनारस असं सांगितलं. अच्छा. त्याच्यामुळे बनारस सांगितल्यानंतर म्हटलं मी बनारसला कुठे जाऊ बर. यांना भेटायला. बर. पण नंतर त्या मला कळलं की हे दूरदर्शनला सर्व्हिसला आहेत. अच्छा. नाही, मुंबई दूरदर्शनला आमचे गुरुजी काशीनाथ मिश्रा सर्व्हिसला होते. अच्छा. मला यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं, कसं. तर मी एकदा शनिवारी दुपारी 4 वाजता त्या साठ्यांकडे घरी प्रॅक्टिसला गेलो होतो हम्म. बासरीच्या. अच्छा. कारण मला तोपर्यंत त्यांच्याबरोबर वाजवायची आणि ती सवय झालेली होती, अच्छा. कुठल्या लईमध्ये मग काय कसं लईमध्ये. वाजवायचं. तर ते म्हणाले तर आता सध्या कोणाकडे जातोयस तू? हम्म. म्हणलं मी आता भाईंकडे जातोय. हम्म. बर, चांगलं आहे म्हणे, भाईंकडे जा, हम्म. पण
तुला इन्स्ट्रुमेंटल जे माझ्याबरोबर हम्म. वाजवतोयस तू, हम्म. तर ह्याच्यासाठी तू कोणाकडे तरी जा. अच्छा. म्हणलं कोणाकडे जाऊ, कोण आहे असं हम्म. शिकवणारं? म्हणाले माझ्या ओळखीचे आहेत म्हणाले. अच्छा. म्हणलं कोण आहेत? ते म्हणाले काशीनाथ मिश्रा आहेत, ते आमच्या हरिजींकडे येतात. तर. म्हणलं मग ठीक आहे, हरकत नाही, पण हम्म. मग पोचायचं कसं कसं? त्यांच्यापर्यंत? हो हो. ते म्हणाले असं करू आपण, एकदा सकाळी 12:30-1च्या हम्म. सुमारास टॅक्सी करू हम्म. आणि दूरदर्शनला जाऊ. ते बर. ज्या दिवशी दूरदर्शनला असतील त्या तेव्हा दिवशी आपण त्यांची भेट भेट घेऊ. घेऊ. अच्छा. आणि त्यांची तिथे भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की आधी त्यांनी नाही म्हणूनच सांगितलं, अच्छा. मैं नहीं सिखाता हूं किसको. अरे बापरे. कारण एक तर सर्व्हिस आणि हा हा. त्यांचे स्वतःचे प्रोग्राम Programs. वगैरे, त्यामुळे ते म्हणाले की मैं नहीं सिखाता हूं किसी को, हम्म. ऐसा मेरा कुछ ये नहीं है, अच्छा. सिखाने का तरीका ऐसा नहीं है. बर. मग तसं झाल्यानंतर मला नाराज झालो. ते पण थोडंसं. ते साठे म्हणाले त्यांना, पंडित जी सुन तो लो इनका क्या अच्छा. है. हा. म्हणलं ठीक आहे चलो. म्हणून मग त्या म्युझिक रूम मध्ये आम्ही गेलो हम्म. आणि मी काय थोडस वाजवलं वाजवलं. त्याच्यात. मी काय त्यांच्यासमोर वाजवणार, कारण एवढा मोठा मोठा माणूस तो. माणूस. तर हे सगळं थोडंसं वाजवल्यानंतर मग थोडासा त्याने विचार केला. हम्म. म्हणाले चल चाय पिणे वाह. जाएंगे. हा. मग आम्ही बाहेर चहा प्यायला गेलो. हम्म. तिथे आमचं बोलणं झालं. हम्म. मैं घर में आऊंगा, घर हा. पे सिखाऊंगा. अच्छा. म्हणलं पण आप कहाँ रहते हो? तो म्हणलं मैं अंधेरी रहता हूँ मैं. अच्छा. तो ठीक है म्हणलं, मैं दूरदर्शन से जाते जाते आपके पास आऊंगा, आपको सिखाऊंगा. बर. मग ते मंगळवारी माझ्याकडे यायचे हा. आणि त्यावेळेला मग ज्या वेळेला गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी मी त्यांच्याकडे जायचा हे केला, पण केला. केला. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्यांच्याकडे अंधेरीला सर्व सरंजाम घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो. पोचला. मंडळी, या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की माधवजींचं एकीकडे भाईंकडे तबल्यांचं शिक्षण चालू होतं, पण ते शिक्षण चालू असताना पंडित काशीनाथ मिश्रा यांच्याकडेही आपण शिकावं अशी तीव्र इच्छा माधवजींना होती. माधवजी काशीनाथ मिश्राजी यांच्यापर्यंत जाऊन पोचले, पण पंडित काशीनाथ मिश्रा हे सहज कोणालाही शिकवणार असे नव्हते. मग त्यांनी काशीनाथजींनी माधवजींचं वादन ऐकलं आणि मग त्यांनी त्यांना शिकवण्यासाठी होकार दिला. आणि मग त्यांचा पुढचा प्रवास कसा होता, तिथे काय तालीम मिळाली, हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या भागात. धन्यवाद.